नमस्कार. मेनोपॉजच्या काळात झोप ही आपल्याला किती महत्त्वाची असते? तर झोप ही आपल्याला खूपच महत्त्वाची असते मेनोपॉजच्या काळामध्ये. कारण त्या काळात आपले पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या काळामध्ये आपले हार्मोन्स हे डिस्टर्ब झालेले असतात. खरं तर स्त्रियांचे किंवा लेडीजचे म्हणेन मी हार्मोन्स हे त्यांच्या लाईफमध्ये दोनदा डिस्टर्ब होतात. एकदा ते वयात येताना मुली ज्या वेळेला त्यांचे पिरियड स्टार्ट होतात तेव्हा त्यांचे हार्मोन्स डिस्टर्ब झालेले असतात आणि ज्यानंतर जेव्हा मेनोपॉजचा किंवा पेरिमेनोपॉजचा काळ येतो त्यावेळेला सेकंड टाईम त्यांचे हार्मोन्स हे डिस्टर्ब होतात. ज्या वेळेला मुली वयात येतात तेव्हा त्यांचे हार्मोन्स हे वाढत असतात. म्हणजे झोप जरी त्यावेळेला पूर्ण होत नसेल किंवा त्यांची झोप ही त्यावेळेलाही डिस्टर्ब झालेली असते, पण तरीही हार्मोन्स वाढत असल्यामुळे ते एक वेगळाच फ्रेशनेस असतो किंवा एक ग्लो चेहऱ्यावर येतो. पण जेव्हा मेनोपॉजच्या काळात आपली झोप पूर्ण होत नाही आहे किंवा आपण प्रॉपर क्वालिटीची झोप घेतली नाही, तर मग आपल्याला खूप चिडचिड किंवा डलनेस येतो. त्यामुळे मी सांगेन की मेनोपॉजच्या काळामध्ये आपल्याला झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ती क्वालिटी झोप ही आपल्याला मिळायला हवी. 7 ते 8 तासाची झोप ही पूर्ण झाली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मी रात्री 1-2 वाजता झोपेन आणि मग सकाळी 9-10 वाजता उठेन, मग माझी ती 8 तासाची झोप पूर्ण होईल. तर ते खूप चुकीचं आहे. झोप ही व्यवस्थितच झाली पाहिजे. म्हणजे रात्री तुम्ही 9:30-10च्या दरम्यान झोपलं पाहिजे आणि मग सकाळी 5:30-6च्या दरम्यान उठलात तर ती तेवढी तुमची झोप आहे, क्वालिटीची आणि व्यवस्थित झोप आहे. आणि अशा प्रकारची झोप घ्यायची म्हटल्यावरती तुम्ही तुमचं रात्रीचं जेवण हे 7 ते 7:30च्या आत पूर्ण करायला हवं. मॅक्झिमम 7:30 वाजता हे रात्रीचं जेवण तुम्ही घेतलं पाहिजे. म्हणजे रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामुळे व्यवस्थित वेळ त्यामध्ये राहतो आणि ती झोप घ्यायची किंवा ते जेवण वेळेवर घ्यायचं. त्यासाठी संध्याकाळचा चहा किंवा कॉफी हे तुम्ही 4 ते 4:30 वाजता घ्यायला हवं किंवा त्यापेक्षा उशिरा तुम्ही जर चहा कॉफीचं सेवन केलंत किंवा काही जणांना रात्रीचं जेवण झाल्यावरही चहा कॉफी घ्यायची सवय असते, तर तसं अजिबात करू नका. कारण चहा कॉफी ही जर संध्याकाळी किंवा उशिरापर्यंत जर तुम्ही घेतलात तर रात्रीची झोप ही काही जणांना येत नाही किंवा ती झोप त्यांची डिस्टर्ब होते. त्यामुळे कॅफेन किंवा चहा किंवा कॉफी अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही 4-4:30 वाजता घ्यायला हव्यात. त्यानंतर सांगेन त्याआधीचं म्हणजे दुपारची झोप. दुपारची झोप ही महिलांना खूप महत्त्वाची असते. दुपारी आपण 1 तास तरी झोप ही घ्यायलाच हवी. पण ती 1 तासाची झोप